माझ्या मम्मीची आणि मी आता ही साडी घातलेली आहे। नाही नाही का तुला उठती अशा प्रकारे माझा आता झालेला आहे। नमस्कार, मी विद्या आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये समजलं, मी इकडे माहेरी आलेली आहे आणि आजचा व्हिडिओ करायचे कारण असं की आज आमच्या घरी आसरा माता किंवा साती आसरा यांचे पूजन आहे। ते कशाबद्दल आहे किंवा काय त्यांची पूजा वगैरे कशी असते ते सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा। सो गुड मॉर्निंग एव्हरीवन। तर कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की आम्ही इकडे माहेरी आलेलो होतो आणि आता आरामशीर एकदम निवांत उठलेलो आहे, लेट उठलेलो आहे आणि उशिरा म्हणजे आता इकडे आल्यावरती काही लवकर उठायचं वगैरे टेन्शन नसतंच। आता आंघोळ वगैरे सगळंच बाकी आहे आणि व्हिडिओ आज याच्यामुळे स्टार्ट केला की मायचा पहिला दिवस तर आहेच, सोबतच आज फ्रायडे आहे। तर फ्रायडेला म्हणजे शुक्रवारी तर मला इकडे आसरा, तुम्हाला जर माहीत नसेल किंवा असेल तर आसऱ्यासाठी ते आंब्याचं गुरं द्यायचं असतं, तर त्याचाच मी आज हा व्हिडिओ करणार आहे। तर पटकन आता छान तयारी करून मला ते आंब्याचे जे बोनं आहेत ते सवाष्णींना द्यायचे आहे, त्याच्यानंतरच मला आंबे खाता येईल। म्हणजे आसराला ज्यांना कोणाला आसरा असतात म्हणजे मराठवाड्याच्या भागात असतात, तर त्या आसरांच्या ज्यांना असतात त्यांना आसऱ्याचे पहिले आंबे खाण्यात आधी आंबे द्यावे लागतात, बोनं द्यावं, त्याला बोनं असं म्हणतात आणि ते दिल्यानंतरच तुम्हाला आमरस म्हणा किंवा आंबा खाता येतो। तर अशी काही ही पद्धत असते। तर तेच आता मला आसऱ्याचं बोनं वगैरे द्यायचं आहे, त्याचाच हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत काय काय होतं ते तर दाखवतेच, सो स्टे ट्यून, बाय। यांची पण सकाळ आत्ता झालेली आहे, सोबत भांडण पण चालू आहे। तर जेव्हा आश्वी इकडे होती तेव्हा आश्वी खूप छान राहत होती आणि आता विधिशा आणि दोघं सोबत आलेले तर ते इतके डोकं त्रास देत आहे, म्हणजे नुसते भांडतच राहत आहे, कंटिन्यू त्यांचे भांडणं कशावरून होत राहत आहे। थोड्या वेळ त्याच्यासोबत खेळता परत भांडण होत आहे, त्यांचा गेम चालू आहे। कोणता गेम खेळताय रे? अय कोणता गेम खेळताय? लुडो खेळताय। कोण जिंकलंय? अजून जिंकले नाही का? तर हो, तर आता पटकन आवरते, सो भेटूया थोड्याच वेळात। आणि आता आंघोळ वगैरे झाल्यावर माझी अशी काही तयारी झालेली आहे। तर ही जी साडी आहे ही आहे माझ्या मम्मीची आणि मी आता ही साडी घातलेली आहे। तर त्यानंतर आता मी सर्वांना बोलून ते आंब्याचं बोनं वगैरे देत आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू बघण्यासाठी स्टे ट्यून। तर आता तयारी झाल्यानंतर मी हे द्यायचे आंबे आणि गहू काढलेले आहे, त्याच्यामध्ये 7 आंबे घेतलेले आहे। 1 2 3 4 5 6 7 असं बोलून द्यायचे 7 आंबे वाटायचे असतात। मी असे 7 आंब्याने गहू काढलेले आहेत आणि मी आता इथं पूजा मांडत आहे। तर आसऱ्याच्या आंब्याचे बोनं द्यायची पूजा मी कशी मांडते ते सुद्धा तुम्हाला दाखवते। तर आसरा मातेचं हे आंब्याचं बोनं बरेच जण मंदिरात जाऊन देतात, शक्य नसल्यास कोणी घरी देतं। तर त्याच प्रकारे आज मी घरीच ही पूजा करत आहे। त्यासाठी मी छोटा एक चौरंग मांडला आहे, त्यानंतर तिथे कुंकवाचे 7 गोटे लावलेले आहेत, त्यानंतर त्याच्यावरती हळद कुंकू वाहून पूजा केलेली आहे, कपाळी सुद्धा कुंकू लावलेला आहे आणि तो चौरंग मी छोटासा मांडला होता, तिथे छान एक आंब्याचं बोनं मी तिथे ठेवलेलं आहे आणि बाकीचे जे 6 आंबे आहेत ते सुवासिनी किंवा कुमारिकाला मिळून मी दिलं आहे आणि अशा प्रकारे आसरा मातेची पूजा मी घरच्या घरी करत आहे।
तर अशा प्रकारे माझा आता आंब्याचा बोनस सर्वांना देऊन झालेला आहे आणि व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तसे चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ बघितला चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.